अध्याय 2. संजय उवाच तन्तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. मग संजयो म्हणे राया ते, आईके तो पार्थु तेथे शोकाकुल रुदनाते करीत असे. ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत, तेणे द्रवले असे चित्त कवणे परी. जैसे लवण जळे झळंबले ना तरी अभ्र वाते हाले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. म्हणोनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंसू. तया परी तो पांडुकुमरु महामोहे अति जर्जरू. ते देखोनी श्री शार्ंग धरू काय बोले. श्री भगवानुवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन. म्हणे अर्जुना आधी पाही, हे उचित काय ये ठाई. तू कवण हे काई करीत आहासी. तुझ सांगे काय झाले कवण उणे आले, करिता काय ठेले खेलू काईसा. तू अनुचिता चित्त नेदिसी, धीरू कही न संडिसी. तुझिया नामे अपयशी दिशा लंघिजे. तू शूरवृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो. तुझिया लाठेपणाचा आवो तिही लोकी. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवातक वचांचा ठावो फेडिला. पवाडा तुवा केला गंधर्वासी. पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोक्य ही थोकडे. ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तो तुकी आजी येथे सांडूनिया वीरवृत्ती ते. अधोमुख रुदनाते करी तू आहासी. विचारी तू अर्जुनु की कारुण्ये किजसी दीनु. सांगपा अंधकारे भानु ग्रासिला आथी. ना तरी पवनु मेघासी बिहे, की अमृतासी मरण आहे. पाहे पा इंधनची गिळोनी जाये पावकाते. की लवणेची जळविरे संसर्गे काळकूट मरे. सांगपा महाफणी दर्दुरे गिळीजे काई. सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी के जाहला. परी तो त्वा साच केला आजी एथ. म्हणोनी अजुनी अर्जुना झणे चित्त देसी या हीना. वेगी धीर करूनिया मना सावध होई. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. हा गा तू जाणता तरी न विचारिसी का आता. सांगे झुंझा वेळे सदयता उचित काई. हे असतीये कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू. म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. म्हणून शोकू न करी तू पुरता धीरू धरी. हे शोच्यता अभेरी पांडुकुमरा. तुझ नव्हे हे उचित येणे नासेल जोडले बहुत. तू अजून हित विचारी पा. येणे संग्रामाचे नि अवसरे एथ कृपाळूपण नुपकरे. हे आताची काय सोय रे जाहले तुझ. तू आधीची काय नेणसी की हे गोत्रज नोळखसी. वायाची काय करीसी अतिशो आता. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. तरी आता काय जाहले काई स्नेह उपनले. हे नेणिजे परी कुडे केले अर्जुना तुवा. मोह धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल. आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी. हृदयाचे ढिलेपण एथ निकेयासी नव्हे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. ऐसे नितो कृपावंतु नाना परी असे शिकवितु. हे ऐकोनी पांडुसुतु काय बोले. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. देवा हे येतुलेवरी बोलावे न लगे अवधारी. आधी तूची विचारी संग्रामुहा. हे झुंज नभे प्रमादू एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू. हा उघड लिंग भेदू
वोढवला आम्हा. देखे माता पितरे अर्चिजती, सर्वस्वे तोष पावविजती. तिये पाठी केवी वधिजती, आपुलिया हाती. देवा संत वृंद नमस्कारिजे, का घडे तरी पूजिजे. हे वाचूनी केवी निंदिजे, स्वये वाचा. तैसे गोत्र गुरु आमुचे, पूजनीय आम्हा नियमाचे. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. जया लागी मने वीरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू. तया प्रत्यक्ष केवी करू, घातू देवा. वरी जळो हे जियाले, एथ आघवे यांसी काय जाहले. जे यांच्या वधी अभ्यासिले, मिरविजे आम्ही. मी पार्थु द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला. तेणे उपकारे काय आभारैला, वधी तया ते. जेथीचिया कृपाला हिजे वरू, तेथेची मने व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू, अर्जुन म्हणे. गुरून् हत्वा हि महानुभावान्, श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके. हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव, भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. देवा समुद्र गंभीर आईकिजे, वरी तोही आहाच देखिजे. परीक्षोभुमनी नेणिजे, द्रोणाचिये. हे अपार जे गगन, वरी तयाही होईल मान. परी अगाध भले गहन, हृदय याचे. वरी अमृतही विटे, की काळवशे वज्रही फुटे. परी मनोधर्मु न लोटे, विकरविलाही. स्नेहा लागी माये, म्हणिपे ते केरू होये. परी कृपा ते मूर्त आहे, द्रोणी ये. हा कारुण्याची आदी, सकल गुणांचा निधी. विद्या सिंधू निरवधी, अर्जुन म्हणे. हा येणे माने महंतु, वरी आम्हा लागी कृपावंतु. आता सांग पा येथ घातू, चिंतू येईल. ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे. ते मना न ये आघवे, जीवितेसी. हे येणे माने दुर्भर, जे याही हुनी भोग सधर. ते असतु येथवर, भिक्षा मागता भली. ना तरी देशत्यागे जाईजे, का गिरिकंदर सेविजे. परी शस्त्र आता न धरिजे, यावरी. देवा नवनिशती शरी, वावरोनी यांच्या जिव्हारी. भोग गिवसावे रुधिरी, बुडाले जे. ते काढूनी काय किजती, विलिप्त केवी सेविजती. मज नये हे उपपत्ती, याची लागी. ऐसे अर्जुन तिये अवसरी, म्हणे श्रीकृष्णा अवधारी. परी ते मना नयेची मुरारी, आई कोनिया. हे जाणोनी पार्थु बिहाला, मग पुनरपि बोलो लागला. म्हणे देवो का चित्त या बोला, देतीची ना. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो, यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः. यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. एरवी माझ्या चित्ती जे होते, ते मी विचारूनी बोलिलो येथे. परी निके काय या परवते, ते तुम्ही जाणा. पै वीरू जयासी ऐकिजे, आणि या बोलींची प्राणू सांडिजे. ते एथ संग्राम व्याजे, उभे आहाती. आता ऐसे या ते वधावे, की अभेरून या निघावे. या दोही माझी काई बरवे, ते नेणो आम्ही. कार्पण्यदोषोपहतः स्वभावः, पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. आम्हा काय उचित, ते पाहता न स्फुरे एथ. जे मोहे येणे चित्त, व्याकुळ माझे. तिमिरावरुद्ध जैसे, दृष्टीचे तेज भ्रंशे. मग पासीचे असता न दिसे, वस्तुजात. देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले. आता काय हित आपुले, तेही नेणे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे. जे सखा सर्वस्व आघवे, आम्हासी तू. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्टदेवता. तूची सदा रक्षिता, आपदी आमुते. जैसा शिष्या ते गुरु, सर्वथा नेणे अभेरू. की सरिता ते सागरू, त्यजी केवी. ना तरी अपत्या ते माये, सांडूनी जरी जाये. तरी ते कैसे निजिये, आई कै कृष्णा. तैसा सर्वापरी आम्हासी, देवा तूची एक आहासी. आणि बोलिले जरी न मनिसी, मागील माझे. तरी उचित काई आम्हा,
जे व्यभिचरे ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपनलासे मनी तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आणिके. एथ पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्र पद ही पाविजेल परी मोह हा न फिटेल मानसीचा. जैसी सर्वथा बीजे आहाळली ती सुक्षेत्री जरी पेरिली तरी न विरूढती सिंचली आवडे तैसी. ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे एथ एकची उपेगा जाये परमामृत. तैसे राज्यभोग समृद्धी उज्जीवन नोहे ये बुद्धी एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला जवक्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपि व्यापिला उर्मी तेणे. की मज पाहता उर्मी नोहे हे अनारिसे गमत आहे तो ग्रसिला महामोहे काळ सर्पे. सवर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणोनी लहरी भांजेची ना. हे जाणोनी ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेची विषफेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. तैसिया पांडुकुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशे अवलीळा रक्षील आता. म्हणोनी तो पार्थू मोह फणिग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया. मग देखा तेथ फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळूनु जैसा घनपडळी भानू आच्छादिजे. तया परी तो धनुर्धरू जाहलासे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवला का. म्हणोनी सहजे सुनीळू कृपामृते सजळू तो वोळला श्री गोपाळू महामेघू. तेथ सुदर्शनांची द्युती तेची विद्युल्लता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. आता तो उदार कैसा वरुशैल तेणे अर्जुना चळू निवेल मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची. ते कथा आईका मनाची ये आराणुका ज्ञानदेवो म्हणे देखा निवृत्तिदासू. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्यैति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः. ऐसे संजयो असे सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपि शोकाकुळितू काय बोले. आईके सखेदू बोले श्रीकृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. ऐसे येकी हेळा बोलिला मग मौन धरूनी ठेला तेथे श्रीकृष्ण विस्मो पावला देखोनी तया ते. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. मग आपुला चित्ती म्हणे एथ हे काही आदरिले येणे अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. हा उमजे आता कवणे परी कैसे निधीरु स्वीकरी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी का. ना तरी असाध्य देखोनी व्याधी वैद्यसूची निरवधी अमृता सम दिव्य औषधी निदानीची. तैसे विवरीतु असे श्री अनंतु तया दोही सैन्या आतु जया परी पार्थू भ्रांती सांडी. ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह आथी. की औषधाचिया कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय. तैसी वरिवरी पाहता उदासे आत तरी अतिसुरसे तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. श्री भगवानुवाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा एथ आदरिले माझारीची. तू जाणता जरी म्हणविसी परी नेणिवे ते न सांडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसतसे. तू
तू आपण पे तरी नेणसी, परी या कौरवाते शोचू पहासी, हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढती. तरी सांगपा अर्जुना, तुझपासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना ते लटके काही. एथ समर्थू एक आथी, तयापासून भूते होती, तरी हे वायाची काय बोलती. जगा माझी हो का सांप्रत ऐसे जाहले, जे हे जन्मे तुवा सृजिले, आणि नाशु पावे नाशिले. विचारी पा तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातून धरिसी चित्ती, तरी सांगे काही हे होती चिरंतन. की तू एक वधिता, आणि सकळ लोक हा मरता, ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी. अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का शोचावे. सांगे मज परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावे ते चिंतिसी, आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती. देख विवेकी जे होती, ते दोही तेही न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. न त्वेवाहं जातु नासं, न त्वं नेमे जनाधिपाः, न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. अर्जुना सांगेन आईक, एथ आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख आदि करुनी. नित्यता ऐसेची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे. येरवी तत्वता वस्तु जे असे, ते अविनाशची. जैसे पवने तोय हालविले, आणि तरंगाकार जाहले, तरी कवणके जन्मले म्हणो येतेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले, आणि उदक सहज सपाट जाहले, तरी आता काय निमाले. विचारी पा देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा, तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. आई के शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. एथ कौमारत्व दिसे, मग तारुण्यी ते भ्रंशे, परी देहची हा न नाशे. एकेका सवे तैसी चैतन्याच्या ठाई, इये शरीरांतरे होती जाती पाही. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः, आगमापायिनो नित्यास् तांस्तितिक्षस्व भारत. एथ नेणावया हेची कारण, जे इंद्रिया आधीनपण, तिही आकळी अंतःकरण म्हणून भ्रमे. इंद्रिये विषय सेविती, तेथ हर्ष शोक उपजती, ते अंतर आपलविती संगे येणे. जया विषयांच्या ठाई, एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. भयासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घ्राण संगे विषादू तोष देता. तैसाचित विविध रसू उपजवी प्रीतित्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. देखे इंद्रिया आधीन होईजे, तै शीतोष्णा ते पाविजे, आणि सुख दुःखी आकळीजे आपण पे. या विषया वाचून काही, आणिक सर्वथा रम्य नाही. ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. देखे अनित्य तिया परी, म्हणून तू अभेरी, हा सर्वथा संगुण धरी धनुर्धरा. यौ हि नौ व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ, समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. हे विषय जया ते नाकळिती, तया सुख दुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासु संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था, ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नांगवेची. नासतो विद्यते भावो
नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः आता अर्जुना काही एक सांगेन मी आईक, जे विचार परलोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पय जैसे एक होऊनी मीनले असे, परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणीवेच्या आयणी, करिता दधिकडसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. की भूस बीज एकवट, उपणिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणो आले. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. म्हणोनी अनित्याच्या ठाई, तया आस्तिक्य बुद्धी नाही. निष्कर्ष दोहीही देखिला असे. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं. विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता. तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू, तो जयाचा विस्तारू. तेथ नामवर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू, जन्मक्षयातीतू. तया केलिया हि घातू कदा नोहे. अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताश्चरीरिणः. अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. आणि शरीर जात आघवे, हे नाशवंत स्वभावे. म्हणून तुवा झुंजावे पांडुकुमरा. य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्. उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. तू धरूनि देहाभिमानाते, दिठी सूनि शरीराते. मी मारिता हे मरते म्हणत आहासी. तरी अर्जुना तू हे नेणसी, जरी तत्वता विचारिसी. तरी वधिता तू नभेसी हे वध्यनवती. न जायते म्रियते वा कदाचित्, नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्. कथं स पुरुषः पार्थ कंघातयति हन्तिकम्. जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नीची साच आपजे. मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही. तैसी हे जाण माया, तू भ्रमत आहासी वाया. शस्त्रे हाणितलिया छाया, जैसी आंगी नरूपे. का पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला. परी भानु नाही नासला तयासवे. ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे. तो भंगलिया आपैसे स्वरूपची. तैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नाशु नाही स्वरूपी. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि. तथा शरीराणि विहाय जीर्णानि, अन्यानि संयाति नवानि देहि. जैसी जीर्णे वस्त्रे सांडिजे, मग नूतने आणिके वेढिजे. तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः. न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः. अच्छेद्यो यमदाह्योऽयम्, अक्लेद्यो शोष्य एव च. नित्यः सर्वगतस्थाणुर्, अचलोऽयं सनातनः. हा अनादि नित्य सिद्धू, निरुपाधि विशुद्धू. म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडेयया. हा प्रळयोदके नाप्लवे, अग्निदाहो न संभवे. एथ महाशोषु न प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यू, अचळु हा शाश्वतू. सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम्, अविकार्योऽयमुच्यते. तस्मादेवं विदित्वैनं
नानुशोचितुमर्हसि हा तर्काची ये दिठी गोचरनो हे किरीटी ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाहे हा सदा दुर्लभुमना आपुनो हे साधना निस्सीमो हा अर्जुना पुरुषोत्तमु हा गुणत्रया रहितु व्यक्तीसी अतीतु अनादि अविकृतु सर्वरूप अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मकु देखावा मग सहजे शोकु आघवा हरेल तुझा अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची मानिसी तर्हि शोचू न पवसी पांडुकुमरा जो आदिस्थिती अंतु हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाहो अनुस्यूतु गंगा जळाचा ते आदि नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे इये तीन्ही तयापरी सरसीच सदा अवधारी भूतासी कवणी अवसरी ठाकतीना म्हणून हे आघवे एथ तुझ न लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी नातरी हे अर्जुना नयेची तुझी या मना जे देखो निलोकु अधीना जन्मक्षया तरी येथ काही तुझ शोकासी कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहर जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा ना तरी उदो असतु आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी महाप्रळय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणून हा न परिहरे आदियंतु तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेदुका करिसी काय जाणतची नेणसी धनुर्धरा एथ आणिकही एक पार्था तुझ बहुती परिपाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना जिये समस्ते इये भूते जन्मा आदि अमूर्ते मग पातली व्यक्तीते जन्मलेया तिये क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आने नभती देखे पूर्वस्थितीची येती आपुलिये परिमध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारुहा मायावशे सत्स्वरूपी ना तरी पवने स्पर्शिले नीर पढियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्तिकनकी तैसे सकळ हे मूर्त जाणपा मायाकारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ तैसे आदीची जे नाही तया लागी तू रुदसी काय तू अवीटते पाही चैतन्य एक जयाची आरतीची भोगित विषयी त्यजिले संत जया लागी विरक्त वनवासिये दृष्टी सूनि जयाते ब्रह्मचर्यादिव्रते मुनीश्वर तपाते आचरताती आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवादु करिता उपरती होऊ निचित्ता निरवधि तल्लीनता निरंतर एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता जैसे सरिता ओघ समस्त समुद्रामाजी मिळत परी माघवते न समात परतले नाही तैसिया योगीश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती परी जे विचारूनि पुनरावृत्ती भजतीची ना देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही घातु नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक जयाचे निस्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे एथ तुवा
ये रभी तरी पार्था तुझ का नेणो न मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते तू अजुनिका न विचारिसी काय हे चिंतितु आहासी स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी एथ तरी स्वधर्मू एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तरी जेल काही पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसे निही विष होय सुदले नवज्वरी देता तैसे आनी आन करिता नाशु होईल हिता म्हणून तू आता सावध होई वायाची व्याकुळ काई आपुला निजधर्म तू पाही जो आचरिता बाधू नाही कवणे काळी जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा का दीपाधारे वर्तता नाडळीजे तयापरी पार्था स्वधर्मे राहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय म्हणून तू पाही तुम्हा क्षत्रिया आणिक काही संग्रामा वाचूनी नाही उचित जाणे निष्कपटा होवावे उसिणा घाई झुंझावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अर्जुना झुंज देखे आताचे हे हो काजे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्गुची येणे रूपे मूर्तका प्रतापे उदो केला ना तरी गुणाचे निपती करे आरतीचे निपडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ क्षत्रिये बहुत पुण्य कीजे तै झुंज ऐसे लाहिजे जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी ना तरी जांभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पियूख तैसा संग्राम हा देख पातला असे अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि आता हा ऐसा अभेरिजे मग नाथिले शोचू बैसिजे तरी आपण आहाणा होईजे आपण पेया पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष जैसी भ्रातारे हीन वनिता उपहती पावे सर्वथा तैची दशा जीविता स्वधर्मे वीण ना तरी रणी शव सांडिजे ते चौमेरी गिधी विदारिजे तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते म्हणून स्वधर्म हा सांडसील तरी पापा वरपडा होसील आणि अपेशते न वचेल कल्पांतवरी जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती आंगा न पवे आणि सांगपा केवी निगावे एथोनिया तू निर्मत्सरु सदयता येथूनी निघसील कीर माघवता परी ते गती समजता न मनेल यया हे चहू कडूनी वेढीतील बाणवरी घेतील तेथ पार्था न सुटिजेल कृपाळूपणे ऐसे निही प्राण संकटे जरी विपाये पा निघणे घटे तरी ते जियाले वोखटे मरणाहुनी भयाद्रणाद्दुपरतं मौत्स्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् तू आणिकही एक न विचारिसी एथ संभ्रमे झुंजो आलासी आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्
हे म्हणती गेला रे गेला, अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोलू उरला निका काई. लोक सायासे करुनी बहुते, का वेचिती आपुली जीविते, परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. ते तुझ अनायासे अनकळित जोडली असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे. तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तिही लोकी. दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणिती, जे आई किलिया दचकती कृतांतादिक. ऐसी महिमा घनवट गंगा तैसी चोखट, जया देखी जगी सुभट जाणते झाले. ते पौरुष तुझे अद्भुत आई कोनिया हे समस्त, जाहले आथी विरक्त जीवितेसी. जैसा सिंहाची या हाका युगांतु होय मदमुखा, तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. ते अगाधपण जाईल मग हिणावो अंगा येईल, जरी मागुता निघसील न झुंजतची. आणि हे पळता पळो नेदिती, धरुनी अवकळा करीती, न गणित कुटी बोलती आई किता तुझ. मग ते वेळी हिये फुटावे, आता लाठेपणे कान झुंजावे, हे जिंतले तरी भोगावे महीतळ. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं, जित्वा वा भोक्ष्यसे महीम्. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः. ना तरी रणी एथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्गसुख अनकळित पावसील. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊनी उठी झुंज वेगी. देखे स्वधर्म हा आचरता, दोषु नाशे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता पातकाची. सांग प्लवेची काय बुडिजे, का मार्गी जाता आडळिजे, परी विपाये चालो नेणिजे, तरी तेही घडे. अमृते तरीची मरिजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मी दोषु पाविजे हेतुकपणे. म्हणून या पार्था हेतू सांडूनी सर्वथा, तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जया जयौ. ततो युद्धाय युज्यस्व, नैवं पापमवाप्स्यसि. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. एथ विजयपण होईल, की सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंतावे ना. आपण या उचिता स्वधर्मे राहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. ऐसे या मने होवावे, तरी दोषु न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. एषा ते विहिता सांख्ये, बुद्धिर्योगे त्विमां शृणु. बुद्ध्या युक्तो यया पार्थ, कर्मबंधं प्रहास्यसि. हे सांख्य स्थिती मुकुलित सांगितली तुझ येथ, आता बुद्धियोगु निश्चित अवधारी पा. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था, कर्मबंधु सर्वथा बाधू न पवे. नेहाभिक्रमनाशोऽस्ति, प्रत्यवायो न विद्यते. स्वल्पमप्यस्य धर्मस्य, त्रायते महतो भयात्. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे, परी जैतेसी उरिजे अचुंबित. तैसे ऐहिक तरी न नशे, आणि मोक्षुतो उरला असे, जेथ पूर्वानुक्रमु दिसे चोखाळत. कर्माधारे तरी राहाटिजे, परी कर्मफळ न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञू न बाधिजे भूतबाधा. तिया परी जे सुबुद्धी आपुलालिया निरवधी, हा असताची उपाधी आकळू न सके. जेथ न संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्म अतिनिष्कंप, गुणत्रयादि लेप न लगती जेथ. अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेष ही नाशे संसार भय. व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरु नंदन. बहुशाखा ह्यनन्ताश्च, बुद्धयो व्यवसायिनाम्. जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहुतेजाते प्रगटी,
तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणो नये. पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशूरी. जे दुर्लभ चराचरी सद्वासना आणिका सारिखा बहुवसू. जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू. दैवगुणे तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी. जैसा गंगेसी उदधी निरंतर तैसे ईश्वरा वाचूनि काही. जिये आणिक लाणी नाही ते एकची बुद्धी पाही. अर्जुना जगी येरते दुर्मती जे बहुधा असे विकरती. तेथ निरंतर रमती अविवेकिये म्हणून तया पार्था. स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति. भोगैश्वर्यप्रसक्तानां तया परुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती. परी कर्मफळी आसक्ती धरूनिया. म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे. मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर. एथ हे वाचूनि काही आणिक सर्वथा सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. देखे कामना अभिभूत होऊनि कर्मे आचरत. ते केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रियाविशेषे बहुते न लोपिती विधीते. निपुण होऊनि धर्माते अनुष्ठिती. परी एकची कुडे करीती. जे स्वर्ग कामू मनी धरिती. यज्ञपुरुषा चुकती भोगता जो. जैसा कर्पूराचा राशी कीजे मग अग्नी लावूनी दीजे. का मिष्टांनी संचर विजे काळकूट. दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हाणोनी उलंडिला. तैसा नासिती धर्म निपजला हेतुकपणे. सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का अपेक्षिजे. परी नेणती ते काय कीजे अप्राप्त देखे. जैसी रांधवणी रससोय निकी करूनिया मोले विकी. तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा. तया वेदवादरता मनी वसे. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. तिही गुणी आवृत हे वेद जाण निभ्रांत. म्हणून उपनिषदादि समस्त सात्विकते. येर रजतमात्मक जेथ निरूपिजे कर्मादिक. जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. म्हणून तू जाण हे सुखदुःखासीच कारण. एथ झणे अंतःकरण रिगो देसी. तू गुणत्रयाते अभेरी. मी माझे हे न करी. एक आत्मसुख अंतरी विसंबक्षणी. यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके. तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले. तरी आपण हित आपुले तेची घेपे. जैसा प्रगटलिया गभस्ती अशेष ही मार्ग दिसती. तरी ते तुले ही काय चालिजती सांगे मज. का उदकमय सकळ जरी जाहले असे महीतळ. तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरिती. मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोस्त्वकर्मणि. म्हणून आईके पार्था याची परिपाहता. तुझ उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मना आले. जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी हे तू विण. योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय. सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा
समत्वं योग उच्यते. तू योगयुक्त होऊनी फळाचा संगू टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. की निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचत ठाके तरी तेथीचेनी अपरितोखे क्षोभावे ना. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेलिया ही सगुण जहाले ऐसेची मानी. देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे. देखे संता संत कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. दूरेणैह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय. बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते. तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू. परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे जे कर्मशेष सहजे योगस्थिती. म्हणून बुद्धियोग सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू. मने करी अव्हेरू फळ हेतूचा. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले. इही उभयबंधी सांडिले पाप पुण्यी.